ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार घेऊ नये एरधार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलाभदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कुंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम माझी वाणी म्हणेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कडा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माता गुरु पिता जो गुरु सेवे पूजे परवता मार्गुनीने आता हृदय आपुले चौफाडून या भले
वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता मनोजीव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल विठ्ठल। हरे विठ्ठल अकील गुण निधान अकारण करुणावलय भक्त वत्सल ब्रह्मांड नायक पंढरी निवासी पांडुरंग परमात्म्याला अंतःकरण पूर्वक वंदन करून विश्व माऊली जे सर्व बाबतीत सर्वात श्रेष्ठ आहेत पण ज्यांचे अंतःकरण मात्र आईच्या कळवळ्याने ओथंबलेले आहेत अशी अनाथ जीवांची माऊली या महाराष्ट्राची माय तो महा अनाथ लेकरांची आई ज्यांनी या पारमार्थिक मंदिराचा हिंदू धर्मरूपी मंदिराचा मराठी साहित्य वाङ्मय रूपी मंदिराचा पाया रचला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया असे असणाऱ्या विश्व माऊली ज्ञानोबाराय यांच्या कृपा प्रसादाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या मंगलमय पवित्र पावन कन्हैया नगर या पवित्र भूमीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू याचे यावत भूत लावावर जन्मासलेल्या जड जीवांचा पामरांचा ज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी आपला देह अखंड झिजविला कळी काळाला दरारा बसवण्यासाठी भक्तीचा मार्ग उजळण्यासाठी पिटो भक्तीचा डोंगारा हा ज्यांच्या अवताराचा हेतू वाचा बोलू वेद नीती हे ज्यांचे चरित्र तुका सहज बोले वाणी तिथे वेदांत वाहे पाणी अशी ग्रंथ निर्मिती ज्यांनी केली ज्या वारकरी मंदिराचा पाया संत ज्ञानोबारायांनी रचला ज्या पारमार्थिक मंदिराचा विस्तार संत नामदेवांनी केला ज्या हिंदू धर्मरूपी वारकरी धर्मरूपी मंदिरावर पताका फडकवण्याचं काम शांती ब्रह्मनाथ बाबांनी केलं त्या वारकरी मंदिराचा कळस होण्याची योग्यता ज्यांनी गाठली तुका झालासे कळस भजन करा सावकाश असे असणारे संत मालिकेतील एक आदर्श व्यक्ती महत्व मराठी भाषेचे ऐश्वर्य ज्यांनी वाढवलं हिंदू समाजाचा अत्यंत बिकट परिस्थितीत संगोपन केलं श्री संत महंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा उत्कृष्ट आणि गोड भंग तुम्हा माईबापांसमोर चिंतनासाठी निवडलेला आहे विठ्ठला या भंगाचा प्रतिपाद्य विषय सज्जनांनो मला जाणीव आहे फक्त पाऊण तास मी तुमच्याशी बोलेल मला जाणीव या ठिकाणी तज्ञ चिकित्सक पारमार्थिक श्रोते बसलेले आहेत आपल्या गावाची मला जाणीव आहे सज्जनांनो आदरणीय दीपक महाराजांच्या मुखातून मी आपल्या गावाची कीर्ती आणि इथेही आल्यानंतर ज्ञानेश्वरीचा जो दीपोत्सव होता बाबांच्या नियोजनात मी पाहिला सज्जनांनो वारकरी मंडळी आहे चिकित्सक मंडळी आहे परीक्षक मंडळी आहे त्याच्यामुळे मनभर बोलण्यापेक्षा कणभर बोललेलं चांगलं जास्त बोलण्यापेक्षा अतिशय महत्त्वाचं बघा पुण्यवान लोक पुण्यवान गाव आणि पुण्यवान गल्लीमध्ये सप्ताह होत असतो बरं का उगं नाही महाराज या ठिकाणी या परमार्थिक क्षेत्रातील मृदुंग विशारद आमचे असणारे बघा आपल्या जालना जिल्ह्याचं वैभव आहे सज्जनांनो ही मंडळी गेली 5 वर्षे झाले बाबा सेवा करतायत आदरणीय माऊली महाराज आमचे गुरुस्थानी असणारे ज्यांनी ज्ञानदानाचं कार्य बघा आपण आपलं ज्ञान आपली भक्ती आपलं तप जर आपल्या जन्मभूमीच्या कामात पडत नसेल
तर आपलं जीवन व्यर्थ आहे सज्जनांनो. पण ज्यांनी आपलं तप, आपली विद्या, आपली भक्ती आपल्या जन्मभूमीच्या कार्यासाठी म्हणजे ज्यांची आदरणीय गुरुस्थानी असणारे संतोषजी महाराज ज्ञानदानाचं कार्य करतायत सज्जनांनो, अनेक साधकांना घडवतायत, त्यांच्याच बाजूला असणारे आमचे माऊली महाराज तुळशीरामजी बाबा महाराज दाभाडे सज्जनांनो, ही अगदी मौल्यवान अशी मंडळी आपल्या जवळ आहेत. आदरणीय गुरुवर्य बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी आणि रामायण कथा बघा एवढ्या मोठ्या वयामध्ये अतिशय जिव्हाळा आहे सज्जनांनो तुमच्याविषयी 6 तास बैठक करून, आणि ज्यांच्या प्रेरणेनं नवे नवे आपल्या सप्त्याचं केंद्रबिंदू असलेले आदरणीय बाबा लक्ष्मण बाबा या सप्ताहासाठी जी प्रेरणा आहे, केंद्रबिंदू आहे सज्जनांनो, आपल्यापेक्षा ज्ञानी आलं तर त्यांना ते ऐकून घेतात, आपल्यापेक्षा अज्ञानी आलं तर सांभाळून घेतात. म्हणून हा परमार्थिक कार्य तुमच्याकडून घडतंय. आणि ज्यांनी या ठिकाणी आपल्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची सेवा केल्याने आपल्या त्यांच्या मार्गदर्शन नवे आशीर्वाद सांगू तुम्हाला. परमार्थामध्ये एखादी वृद्ध संत जर आपल्यावर कृपा करत असेल सज्जनांनो, आपला परमार्थ निश्चित प्राप्तव्याला पोहोचतो. माणसाच्या जीवनामध्ये एक तरी वृद्ध संत असावा सज्जनांनो. आणि आपल्याबद्दल काय बोलावं माता भगिनींनी पाहिल्या सज्जनांनो, सांगू तुम्हाला, सर्कस पाहिला तर कुणीही जातं, पण तुम्ही कीर्तन ऐकायला आलात सज्जनांनो, भाग्यवान आहेत. अहो क्रिकेटच्या मॅच मध्ये कुणीही टाळ्या वाजवतं, पण तुम्ही कीर्तनात टाळ्या वाजवतात, पुण्यवान आहे मायबापांनो. सांगू, अहो वरातीत तर कुणीही नसतं, पण कीर्तनात नसणं भाग्याची गोष्ट आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. प्रमाण दिलं बाबांनी सज्जनांनो. बघा, अहो संसाराच्या रंगात नाचण्यापेक्षा, अजून बोलू, बायकोच्या तालावर नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं काय वाईट सज्जनांनो. नाहीतरी नाचावंच लागतं की नाही. संसारात 13वा अध्याय उघडा ज्ञानेश्वरीचा, इंद्रिय आणि इंद्रियार्थेशी वैराग्य मन अहंकार एवच, त्या श्लोकावर माऊली बोलतात, तेव्हा ऐशी दशा येईल पुढे, तो मन होईल वेडे, म्हणून चिंतून चौकडे ठेव अध्यात्म ज्ञान हे. संसाराच्या रंगात नाचावंच लागतं की नाही. इथं नाचलेलं काय वाईट महाराज. म्हणून सज्जनांनो, अतिशय माझं आपल्या आणि विशेष सप्ताहाचं एक वाटतंय सज्जनांनो, आल्यापासून बघतोय पावलीमध्ये दिंड्यामध्ये माता भगिनी, वारकरी संप्रदायाची हीच संस्कृती आहे महाराज. परकीया नारी माऊली समान, हीच संस्कृती महाराज. आपल्या आईच्या वयाची एखादी बाई जर रस्त्याने चालली तर तिला आपण वारकरी संप्रदाय आईच्या दृष्टीने पाहतो. ज्ञानी लोक उपेक्षा करतात, पण त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये त्या स्त्रीकडे जर वाईट भावनेनं पाहिलं, तिच्या अंतःकरणात वसलेला परमेश्वर आपल्याला शाप देईल. आणि त्या स्त्रीकडे जर चांगल्या भावनेनं पाहिलं, तिच्या अंतःकरणात वसलेला परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देईल. आशीर्वाद घ्यायचा का शाप घ्यायचा, ज्याचं त्याने ठरवायचं सज्जनांनो. म्हणून आपले सगळं वैभव आहे सज्जनांनो, की या सप्ताहामध्ये आपण 7
7 दिवस ज्या कार्यकर्त्यांनी ज्या दात्यांनी काय सांगावं महाराज, ज्यांच्याकडे आम्ही जेवायला गेलो बाबा संत भोजनाला, काय नाव होतं, उभाडे दादा, काय आदर आहे सज्जनांनो त्या घरामध्ये. उभाडे दादा, अहो 8-8, 10-10 पदार्थ जेवणाला पाया पडून सांगू तुम्हाला बाबा, संत संगत के 3 गुण है, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ को जाओ. जीवनामध्ये संत संगती, आमच्यासारखे कीर्तनकार त्या अन्नदात्याच्या पायावर ओवाळून जरी टाकले ना महाराज तरी कमी सांगू. एका गावाला मी काल कीर्तनाला होतो महाराज, बांबरुड गाव. एक तिथं कीर्तन करत असताना एक माणूस सुटला, म्हणे बाबा तुमचे सगळे हे आनंदीची मंडळी एवढू महाराज लोक पाहिले की लोक पाया पडतात, धोतर घातलेल्या माणसाला पाहिलं की लोक पाया पडतात. सांगा ना बाबा, लहान मुलाने मोठ्या माणसाच्या पाया पडल्या पाहिजे, पण म्हातारी माणसं त्या महाराज लोकांच्या पाया पडतात. नियम असा आहे मायबापांनो, मी गुरुवर्य बाबांच्या पाया पडायला पाहिजे, महाराजांच्या पाया, पण ते माझ्या पाया पडतात. का पडतात म्हणे बाबा, असं कसं तुमच्या वारकरी संप्रदायात. मी सांगितलं बाबा की आमचे आळंदीचे महाराज जर लहान लहान जरी असले, धोतर घातलं, गळ्यामध्ये तुळशीची माळ, माणसं पाया पडतात. म्हणे का पडतात. मी म्हटलं ते सकाळी उठतात, काकड आरती करतात, दुपारी ज्ञानेश्वरी वाचतात, संध्याकाळी हरिपाठ करतात, रात्री कीर्तनाला उभे राहतात, म्हणून लोक त्यांच्या पाया पडतात. म्हणे बाबा त्यांच्या पडतात तर माझ्या का पडत नाही. त्याने मला प्रश्न केला, जर त्यांच्या पाया पडतात तर माझ्या का पडत नाही. मी म्हटलं तुम्ही करतात काय बाबा. म्हणे काय मी गुपचूप बसतो का म्हणे महाराज. म्हटलं करतात काय. अहो म्हणे बाबा गावातले लोक माझ्या पाया पडत नाही, माझ्या सुना सुद्धा माझ्या पाया पडत नाही हो. मी म्हटलं बाबा करतात काय. म्हणे दिवसभर पत्ते खेळतो आणि संध्याकाळी दारू पितो, कोण पाया पडेल सज्जनांनो. हे प्रेम, हे वैभव अंतःकरणामध्ये आज तुकोबर आहे, प्रेमाची मागणी मागतात. देवा तुझ्या दरवाजामध्ये मी आलोय, तुझ्या दरवाजामध्ये उभा आहे. मला पुत्र संतती नको, मला राज्य संपत्ती नको देवा. एक भिकारी तुझ्याकडे याचना करतोय, मला बाकीची भीक देऊ नको देवा. एक तर संत कुणाकडे मागत नाही, मी मागतच नाही, पण मागायचंच म्हटलं तर फक्त प्रेमाची भीक दे. डोळा भरून पाहीन तुझी मुख, त्याची मज सुख देई देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, त्याची मज विश्रांती देई देवा. आणि द्यायचंच असेल ना देवा लवकर दे. येरझाऱ्या करुणा करायला लावू नको. या वारीला या आणि त्या वारीला या, लगेच माझी याचकाची इच्छा पूर्ण कर देवा. अरे बाकीचे लोक तर मोबदला घेतात, सेवा घेतात, कष्ट करायला लावतात, पण दाता त्याला म्हणतात, दानी त्याला म्हणतात की जो बिगर कष्टाचं दान करतो, सेवा न घेतो दान करतो, त्याला देव म्हणतात. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल सज्जनांनो, जीवनामध्ये काही करा, किती कष्ट करा, कोणताही मार्ग अवलंबा, पण जर तुम्ही विचारलं माणसाला की बाबा एवढं मोठं तू शिक्षण केलं, डिग्री प्राप्त केली, तुला समाधान आहे, मुलं आहे, नातवंड आहे, पंतवंड आहे, नातू पंतू चिपट पंतू, पण माणसाला काही समाधान नाही, शांती नाही. काही काही लोक म्हणतात महाराज 1-1 किलोचे टाळ अर्धा किलो झाले वाजवून वाजवून. आमच्या घरात शांती का नाही, सुख का नाही. सज्जनांनो, तुम्हाला पेढे पाहिजे ना, आणि तुम्ही जर अगरबत्तीच्या गल्लीमध्ये गेले कसे पेढे मिळतील. सुख पाहिजे ना, आनंद पाहिजे ना, शांती पाहिजे ना, ती फक्त ही एकच जागा आहे सज्जनांनो. ही एकच जागा आहे. जर तुमच्यावर कृपा व्हायची असेल, अलीकडच्या काळामध्ये लोकांनी त्या कृपा शब्दाचा अपमान केला सज्जनांनो. कृपा होईल, जीवनामध्ये प्रेम मिळेल, ते फक्त हेच व्यासपीठ आहे, हीच जागा जगामध्ये आता शिल्लक आहे. अलीकडच्या काळात बघा ते सीजन आला, आता आम्ही रस्त्याने आलो बाबा, काय काय लोकांना कुणास झालं काय ठाऊक, ते आता सीजन चाललं बघा. ते नवरदेव नवरी त्या बग्गीमध्ये बसलेले होते.
त्या बग्गी आल्यापासून सत्यानाश झाला, अर्धा तास ट्रॉफिक जाम. तो ब्राह्मण बाबा आवाज देतो, कृपा करून नवरदेवाच्या मामांनी, नवरीच्या मामांनी नवरदेव नवरीला मंडपात आणण्याची कृपा करावी. नाही सज्जनांनो, तिथं कृपा होत नाही. ते नवरदेव नवरी तर तैवारलेले असतात. बरं, तिथं कशाची कृपा? कृपा इथे होते महाराज. जर तुमच्या जीवनात प्रेम पाहिजे असेल तर तुकोबाराय म्हणतात, प्रेम सुख देई, 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 प्रेमावीन नाही समाधान, प्रेमावीन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमावीन नाही समाधान, प्रेमावीन नाही समाधान, दारामध्ये उभं राहून प्रेमाची मागणी करतात. सांगाना सज्जनांनो, परमार्थातलं प्रेम वाढत असतं महाराज, वाढत असतं. सुख देत, निर्विकार बनवत, संसारातलं प्रेम घटत राहतं, दुःख देत. काही संसारामध्ये प्रेम आहे का महाराज? सांगू तुम्हाला, अहो संसाराच्या गोष्टी आणि राजकारणाच्या गोष्टी या गादीहून बोलणं म्हणजे खाजवून खाजवून खरूज वाढवण्याचा तो प्रकार आहे. विठ्ठल संसारामध्ये प्रेम आहे का? हो आहे का? आपुलकी आहे का? काही जिव्हाड आहे का? अहो जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे, पैसे आहे, पत्नी सांगते घरात, अहो बाजाराला चालले जरा साखर आणा, तांदूळ आणा, गहू आणा, मुलांचे कपडे फाटले दिसत नाही का, मला नेसायला पातळ नाही दिसत नाही का, आणा आणा. तो म्हणतो अगं माझ्या जवळचे पैसे संपले ग, कुठून आणू? मग ती सांगत असते बांबू आणा, सुतळ्या आणा आणि चटून मरा. संसारातलं प्रेम दुःखदायक आहे सज्जनांनो, पण सुख आनंद या जागेवर मिळत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी कीर्ती पतित कीर्ती आणू. तुकोबाराय सांगतात, घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे, मग रावणाने उपजे आवडी, मग रावणाने उपजे आवडी, मग रावणाने उपजे आवडी, सुख घडी वाढू
आवडी. काय काय महाराज परमार्थाचं वैभव सांगावं. राम म्हणता रामजी होई. जर रामाचं नाव घेतलं तर माणूस रामरूप होतो. असं संसारात झालं का? होईल का? साखर म्हणता साखरची होईजे. आणि साखर झालं तर चांगलं. जर आपण राम म्हटल्यानं राम होतो आणि साखर म्हटल्यानं जर साखर झालं तर आपल्याला मुंगळे बी लागतील. आणि नाहीतर आपल्याला साखर म्हणून कोणी येईल आणि चहाच्या पातेल्यात टाकून देईल. संसारात तसं होत नाही महाराज. पण देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे, प्रेमामध्ये इतकी ताकद आहे. तुम्ही रामायण ऐकलं सज्जनांनो, हनुमंतामध्ये कुठे एवढी शक्ती आली का? आयुष्यभर रामाचं नाव होतं महाराज मुखावर. कीर्ती वाखालेली हनुमंते काशाने, कीर्ती वाखालेली हनुमंते काशाने, थोर कीर्ती वाखालेली हनुमंत पादाने, थोर कीर्ती वाखालेली हनुमंत शिरा होती मनुष्य झाली, होती मनुष्य झाली, कीर्ती वाखालेली हनुमंते काशाने, कीर्ती वाखालेली हनुमंते काशाने, कीर्ती वाखालेली हनुमंते काशाने, कीर्ती वाखालेली हनुमंते ती ताकद येण्याकरता, ते वैराग्य येण्याकरता, ते भगवंताचं प्रेम निर्माण होण्याकरता तुकोबराय याचना करतात. तुकोबरांना पश्चाताप झाला. देवा, अलीकडच्या काळात लोकांना बरं बोलणारा माणूस पाहिजे. खरं नसलं तरी चालेल. माणसं एवढी बिलिंदर झाली. काही का गावामध्ये आम्ही पाय टाकला की टाकला आम्हाला सूचना करतात, बाबा असं कीर्तन करा, असं कीर्तन करा की कीर्तन ऐकून आम्हाला बरं वाटलं पाहिजे. लोक सूचना देतात. मी म्हणत असतो सज्जनांना, टीव्ही पाहून माणसाला बरं वाटतं, तमाशा ऐकून माणसाला बरं वाटतं, मनोरंजनाचा कार्यक्रम केला की माणसाला बरं वाटतं. कीर्तन ऐकताना कदाचित बरं वाटत नसेल, पण बरं होतं त्याचं नाव कीर्तन आहे सज्जनांना. माणसाला परमार्थाची आवड नाही, माणसाला संसार आवडतो. सगळ्यांचं सांगा ना तुम्ही, शिव्या देण्यासाठी कुठे शिकायला जावं लागतं का? लग्न कसं करायचं कोणाला सांगावं लागतं का? पालन पोषण कसं करायचं कोणाला सांगावं लागतं का? लोकांना हे सांगावं लागतं की परमार्थ करा. हो चला चला, आता इथं कन्हैयानगरमध्ये तुम्ही मंडप टाकला सज्जनांनो, एवढ्या पंक्ता देत आहेत, 300 200 लोक रोजचे जेवणाला. लाऊड स्पीकर लावलेला आहेत, महाराज येत आहेत, खेड्यापाड्यावरची मंडळी येत आहेत. असा चौकात जो कार्यक्रम चालतो त्याला पुण्य म्हणतात, पुण्य. आणि गुपचूप गुपचूप चार भीतीच्या आड जे केल्या जातं त्याला पाप म्हणतात सज्जनांनो. मग या पुण्याच्या कार्यक्रमाला, प्रेमाच्या कार्यक्रमाला बघा, संसारामध्ये ते प्रेम मिळत नाही. किती शोधा सज्जनांनो. तुकोबराय देवाकडे प्रेमाची मागणी करतात. पश्चाताप झाला तुकोबरायांना. अहो तुकोबराय सांगतो, देवा मी इतका परमार्थ करून सुद्धा माझ्या अंगामध्ये बघा प्रत्येकाचा परमार्थाची सुरुवात काही काही लोक तुम्ही करतात म्हणून आम्ही करतो. पीछे से आई आगे ढकल आई, देखावेखीची सुरुवात. आमचे तुकोबराय सुद्धा असंच होतं. तुकोबराय सांगतात, आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हती अभ्यासाची चित्त आधी. माझं काय सुरुवातीला गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुवपद, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करून या. अशी स्थिती असताना तुकोबाराय सांगतात, मी गातो नाचतो देवा, पण ते प्रेम माझ्या जीवनामध्ये कधी प्राप्त होईल, ती अवस्था मला कशी होईल. बघा सज्जनांनो, जीवनामध्ये कीर्तन करणं म्हणजे काय सांगू का? आमचे गुरुवर्य जयराम बाबा भोसले सांगायचे, हे बुद्धीचे फवार आहे. बुद्धीचा फवारा मारणं म्हणजे कीर्तन आहे म्हणत ते बाबा म्हणायचे.
पण प्रेमावस्था देवासाठी मीराबाई रडली सज्जनांनो. प्रेमाच्या पोटी रडली, जनाबाई रडली, म्हणून त्यांना देवाचं प्रेम मिळालं. कधी आपल्या डोळ्यातून देवासाठी अश्रू निघले, काहीतरी आपण प्रेमासाठी देवाच्या केलं काही जीवनामध्ये, अहो जनाबाईनं तो देव आपल्या हृदयात कोंडला प्रेमाच्या जोरावर. मार धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा मध्ये होते महाराज. तुकोबरांच्या घरी 4-4 दिवस चूल पेटायची नाही हो, खायची पंचायत. ओ ज्ञानोबरांना तो संसार घाबरून पडाला. जन्मतेने प्रसंगे श्री देह शिवणे अंगे, तेथून जन्म आगवे सोवळे किते. आणि नाथ बाबांनी संसाराची आणि परमार्थाची वेणी गुंफली, पण तुकोबरायांनी त्या संसाराचं तोंड ठेचलं सज्जनांनो. खाण्याची पंचायत पण निश्चय पक्का होता सज्जनांनो, की तुकोबराय सांगतात देवा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. ती प्रेम अवस्था माझ्या चित्तामध्ये प्राप्त झाली पाहिजे. नये नेत्रा जड नाही अंतरी कळकळ, ते हे चावटीचे बोल जनरंजवणे फोल. ती कडकड, ती व्यथा जर कीर्तन ऐकत असाल, कीर्तन सांगत असाल, आणि देवासाठी जर 2 अश्रू आपल्या डोळ्यात येत नसेल, अंग जर प्रेमाने दाटून येत नसेल, त्याच्या स्पर्शनाने त्याच्या दर्शनाने जर आपलं जीवन धन्य होत नसेल, सांगू तुम्हाला देवाचं प्रेम मिळण्यासाठी वेडं व्हावं लागतं सज्जनांनो. इथं काय असं सज्जनांनो बघा, तुकोबराय सांगतात अपिचे तुम्हाला श्लोकामध्ये चिंतन येईल. अपिचेत सुदुराचारो भजनते मामन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो. या ठिकाणी देवाचं प्रेम मिळण्यासाठी लहान नाही, मोठा नाही, जात नाही, पात नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, सगळे जण या एका मंडपामध्ये या. यारे यारे लहान थोर त्याच्यासाठी मात्र वेड झालं पाहिजे महाराज. तुकोबराय वेडे झाले. बघा या वेड्यांची दुनिया अल्लक असते सज्जनांनो. त्या पुण्यामध्ये एक वेडा मनुष्य होता सज्जन. आता वेड्यांबद्दल काय सांगू तुम्हाला. काही वेडे त्यांना कधी म्हटलं तुम्ही वेडा आहे, तो म्हणतो तुम्ही 7 वेडा आहे. बघा त्या पुण्यामध्ये एक अशी माऊली, एक स्त्री एका 3-4 वर्षाच्या मुलीचं असं बोट धरून रस्त्याने जात होती. जाता जाता त्या मुलीचा हात त्या वेड्याने त्या बाईच्या हातातून सोडवून घेतला. लहानशी मुलगी, आणि ते वेडा त्या मुलीला घेऊन पळाला. बरं पळाला तर पळाला, उंच टावरवरती घेऊन गेला तर गेला. त्या खालच्या दरवाजाची कडी लावली, कडी लावून वरती गेला आणि 4थ्या माळ्यावरून त्या मुलीला असं पकडलं. फेकू का असं करायला लागला. आई रडायला लागली. अरे बाबा असं करू नको, माझं बाळ, लहानशी माझी मुलगी मरून जाईल, असं करू नको. पण वेड्याला काय करणार महाराज. वेडा तो वेडाच, शेवटी ऐके ना. आई रडते, लोक जमले. काही माणसं म्हणे असं करा, पोलीस स्टेशनमध्ये जा, पोलीस बोलवून आणा. आणले महाराज पोलीस, पण वेडा काही ऐकत
मग शेवटी तिथं एक बाबा होते, ते म्हणे हा वेडा असा ऐकणार नाही. मग म्हणे अजून एक वेडा पकडून आणा. पुन्हा अजून एक वेडा पकडून आणला. मग हा खालचा वेडा वरच्या वेड्याला म्हणतो, अरे म्हणे खालून बिल्डिंग कापू का वरतून खाली येतो? तो म्हणे मी येतो. येतो महाराज. जर तुम्हाला संत व्हायचं असेल, जर परमार्थ करायचं असेल तर अंगाने तुम्ही संत बनले पाहिजे. सज्जनांनो, संत झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही, संत झाल्याशिवाय संत माणसाला कळत नाही, आणि संत झाल्याशिवाय संतांच्याच घरी संत येतात. उगं नाही महाराज. या ठिकाणी हे देवाचं प्रेम, त्याच्यासाठी वेड व्हावं लागतं. तुकोबाराय सांगतात, देवा मी तुझ्या दारी, तुझ्या भीक कुठे उभे राहून मागावं महाराज. काही काही भिकारी येतात, ते बघा ते भांडे विकणारे, काय म्हणतात केसावर भांडे, येतात तसे नीट घरात घुसतात. तसं नाही, तुकोबाराय दरवाजावर उभे राहिले, देवा तुझ्या दारामध्ये मी याचं काय भिकारी आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात ठाकलो से दारी, ठाकलो से दारी, ठाकलो से दारी, ठाकलो से दारी, द्वारी उभा याचक भिकारी. याचक म्हणजे सुद्धा भिकारी आणि भिकारी मुद्दा सुद्धा भिकारीच. दोन शब्द एका वेळेस तुकोबाराय वापरतात. त्याला पुनरुक्ती नावाचा दोष म्हणतात, दुरुक्ती नावाचा दोष म्हणतात. भिकारी अलीकडच्या काळात तुम्हाला सांगू, परमार्थ एकतर गरिबाचा तरी आहे, नाहीतर श्रीमंताचा तरी आहे, पाप्याचा तरी आहे, नाहीतर पुण्यवानाचा तरी आहे. आपण धड पापी नाही, धड पुण्यवान नाही, धड गरीब नाही, धड श्रीमंत नाही, मध्ये दोडक्यासारखे लोंबलो आहेत. काही नाही महाराज. आपल्या जीवनात पाप काय काय पाप करणार आपण? करून करून शेजाऱ्याचे बंधारे करू, दुसरं काय पाप करणार आहे आपण? काय पाप आहे आपल्या जीवनात? तुकोबाराय सांगतात. आणि भिकाऱ्यांचे प्रकार मी सांगत नाही, आपल्याकडे वेळ कमी. बघा, काही काही या जगामध्ये श्रीमंत भिकारी आहेत आणि काही काही गरीब भिकारी आहेत. तुकोबाराय सांगतात, देवा मी गरीब भिकारी आहे. श्रीमंत भिकारी किती आहे? टाईम आपल्याकडे कमी आहे. अहो सांगा ना तुम्ही, काही कमी होती महाराज? असं सांगतात, कृष्णाकडे सोन्याची ती द्वारका होती, तीही बुडाली. रावणाकडे ती लंका होती,
तीही बुडाली. मग आपला 1 बंगला 2 एकर 4 एकर एवढ्या मोठ्या नगाऱ्याचा आवाज येत नाही, आपली टिमकी वाजवून काय फायदा आहे बरं, सांगा बरं. त्याच्याकडे काही कमी होतं का सज्जनांनो? 5 लक्ष घरे जेथे पाषाणाची, 7 लक्ष तिथे विटेबंदी. कोटी घरे जेथे काशानी तांब्या शुद्ध कंचनाची सप्तकोटी, शुद्ध कंचनाची सप्तकोटी. बायका ज्या रावणाला, 80,000 बायका. मग मला सांगा, तो प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण मारीचाचा वध करण्यासाठी पंचवटीमध्ये आश्रम सोडून गेल्यानंतर तो रावण त्या सीता मातेच्या झोपडीत काय मरायला आला होता का? कशाला आला होता महाराज? भिकच मागायला आला होता की नाही? भिक्षाच मागायला आला होता की नाही? साधूचं रूप घेतलं, आदिशक्ती राजेश्वरी राज जगदंबेला उचलून घेतलं का? हा श्रीमंत भिकारी आहे सज्जनांनो. भिकारीच तर आहे महाराज. एवढा मोठा यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य असणारा भगवान, कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे, तो बळीच्या दारामध्ये कशाला आला होता महाराज? 3 पावलं जमीन मागायला आलाच होता की नाही? या भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल, अंबानी बंधू, त्यांचे सुद्धा भांडणं झालेच की नाही महाराज पैशासाठी? किती भिकारी आहे महाराज. अहो, गरीबाला गरिबीची मजुरी सुद्धा व्यवस्थित लोक देत नाही. मग हे भिकारी नाही तर कोण आहे महाराज? त्याच्यापेक्षा आमचा वारकरी बरा, वारकरी बरा महाराज. काय वारकऱ्याचं जीवन सांगा महाराज, काय वारकऱ्याची तपश्चर्या सांगा. वारकऱ्याच्या घरी जाऊ द्या, आम्ही जर गेलो, लहान लहान मुलं येतात, बाबा पाया पडू द्या, दर्शन घेऊ द्या. आणि मोठ्याच्या घरी जाऊ द्या बरं, ते पाया गिया पडत नाही, थँक्यू म्हणतात बाबा. काय वारकऱ्याच्या घरी अन्नदान महाराज. आणि श्रीमंताच्या घरी जाऊ द्या, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्या कपामध्ये असं पाहावं लागतं विहिरीत पाणी किती खोल आहे. काय महाराज त्यांची परिस्थिती. अहो, झोपा सुद्धा नाही त्यांना. मग हा श्रीमंत भिकारी तुकोबाराय म्हणतात, देवा मी निष्कपट भावाने, निर्मळ अंतकरणाने, माझ्या मनात काही काळं बेळ नाही देवा, माझ्या मनात काही पाप नाही. आतापर्यंत मी आयुष्यभर जन्मभर तुझी भक्ती केली रे देवा, पण ती प्रेम अवस्था देवा आतापर्यंत माझा वरतून परमार्थ झाला. ऊपर से तो खूप बनी, अंदर की राम जानी. काही लोक बघा तुम्ही, त्या दसऱ्यामध्ये रावण जाळण्यासाठी जातात की नाही, रावणाचं दहन करण्यासाठी. मग तो का जळत नाही? कारण हे जाळणारे सुद्धा रावणच असतात. जाळणारे सुद्धा रावणच असतात. मग तुकोबाराय सांगतात, देवा बघा तुम्ही एखादी कडू भोपळं असू द्या, कडू भोपळं, त्याला तुम्ही आळंदीला न्या, पंढरपूरला न्या, चारीधामला न्या, तिकडे बद्रीनाथ केदारनाथ काय बालाजी फिरवून आणा, घरी आणा, आणि त्याला कापाचे कडू ते कडूच. काही प्रेम अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे देवा. आतापर्यंत मी माझ्या मनात काही काढलं नाही, आयुष्यभर तुझी भक्ती केली, त्याच्याशिवाय काही केलं नाही. पण देवा मला जी अवस्था, जी स्थिती ती प्राप्त झाली पाहिजे अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
भगवंताविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणं हे भक्तीचा परिपाक आहे महाराज. संसारामध्ये ती अवस्था नाही. अहो माणसं घरं बांधतात, बंगले बांधतात, काय नवल आहे सज्जनांनो. लोक सांगतात बाबा हे घर मी बांधलं, 40 लक्झऱ्या माझ्याकडे. अरे माणसं घरं बांधतात नवल नाही, चिमणी सुद्धा घर बांधते. किती सुंदर बांधते सज्जनांनो, सुंदर घरटं बांधते. बरं तीच कॉन्ट्रॅक्टर बनते. पत्र कुठे टाकायचे, स्लॅब कुठे टाकायचा, किचन कुठे ठेवायचं, बाथरूम कुठे ठेवायचं, तिचं तीच ठरवते आणि सुंदर घरटं बांधते. नवरा बायको मोटरसायकलवर फिरायला जातात, नवल नाही सज्जनांनो. कबूतर आणि खबुतरीन जोड्यानंच फिरते बरं का, जोड्यानंच फिरते. सांगू तुम्हाला, माणसाला श्रीखंड खाण्यात जो आनंद मिळतो तोच आनंद डुकराला विष्ठा खाण्यात मिळतो. माणसाला गादीवर लोळण्यात जी मजा येते ना, तीच मजा गाढवाला उखरड्यावर लोळण्यात येते. याच्यासाठी जन्म आहे का माणसाचा? खाण्यासाठी जन्म आहे का? काही माणसं एवढे खातात अशी ढेरी उचलून धरावी लागते, उचलून धरावी लागते महाराज. एवढं खाणं. काही एका ठिकाणी पंक्तीला गेलो बाबा सप्तामध्ये, एका मावशीनं असं जेवण दिलं, असा रंगीत पदार्थ होता. मी म्हटलं आई काय आहे? म्हणे बाबा याला दिलजानी म्हणतात म्हणे. आता हे काय काढलं दिलजानी? काय माणसांना खाण्याची हौस. तुम्ही आळंदीला आमच्याकडे ते गाड्या भरून येतात लोक, वारकरी येतात. मग काय लोकांना आवडता काय माहिती. येत असताना इंद्रायणी नदीवर येतात, पण तिथे रस्त्यात असे भज्यावाले बसले असतात, ते भजे काढणारे लोक, वडे भजे. मग हे लोक उतरले की ते भज्यावाल्यांची अशी आयडिया असते महाराज, अशी कढई ठेवलेली असते आणि ते तेल तपत असतं. मग लोक पहिले की ते विकणारे लोक असे त्या पाण्याचा शिपका मारतात त्याकडे, ते असं तर वाजतं ते तेल. लोक म्हणतात अगोदर भजे खाऊन घ्या मग बघू दर्शनाचं काय ते. काय खाण्याची हौस. काही लोक इतकं तिखट खातात, इतकं गरम खातात. उडदाचे पापड काय, मक्काचे पापड काय, जेके मसाला, केके मसाला काय, हिंगाच्या फोडणीची भाजी पाहिजे त्यांना, कढी पाहिजे. वाढणारी लोक म्हणतात बाबा एक बादली अगोदर काढून ठेवा, तरंगची भाजी. सज्जनांनो, मग एवढं खाऊन खाऊन माणसाची जीभ दग्ध झाली, देवाचं नाव घेत नाही. त्या जिभेला सांगा, समजवा, गावामध्ये हरिपाठ आहे, काकड आरती आहे, कधीतरी रामकृष्ण हरी म्हण. आणि तिला सांगा त्या जिभेला की तुला मी जालन्यामध्ये नेईल, पाणीपुरी खाऊ घालेल, देवाचं नाव घे, कीर्तनामध्ये घे, रामकृष्ण हरी. घातलं त्या जिभेला. जर ती देवाचं नाव घेत असेल, पाणीपुरी दिले, भजे दिले, मक्काचे पापड दिले, मग तिला सांगा तू ऐकत नाही ना, हरिपाठ म्हणत नाही ना, मग तुमच्या गावामध्ये शेतामध्ये निंबाचं झाड आहे का? निंबाचं, त्या निंबाचा पाला आणा, तो खलबत्त्यात कुटा, त्याचा रस काढा आणि त्या जिभेवरती सोडा. घे म्हणा आता कडू निंबाचा पाला, घे रस पाजा तिला. सप्तामध्ये येत नाही, देवाचं नाव घेत नाही, भजन करत नाही, ते प्रेम संसारात मिळत नाही सज्जनांनो, मिळणार नाही. अहो जन्मतानाच दुःख आहे, गर्भातच दुःख आहे. जसं बटाट उकडावं लागतं ना, तसं आईच्या गर्भामध्ये माणसाला त्या जीवाला उकडावं लागतं महाराज. ज्या ठाईची करू नये गोठी, प्रगत डावू नये दिठी, ते योनीद्वारे अतिसंकटी जन्म शेवटी जीवासी. ते गर्भोदरीची व्यथा, नेनती माता आणि पिता, जीवीची व्यथा जीव जाणे. आहा पूय गर्ते रिघाला,
कट्टा मिया चाटीला कुचेस विदू. काय किती यात नाही बरं. जन्माला आल्यानंतर ती मदाला असं सांगते, अरे बाबा बरं आहे, शरीराला वरतून पॅकिंग चांगली आहे, काही चांगलं आहे का हो शरीर, असा हातामध्ये झाडू घेऊन बसावं लागलं असतं. काही शरीरामध्ये सगळी घाण भरलेली आहे, पण पॅकिंग चांगली म्हणून बरं आहे. सांगा ना तुम्ही, त्या नाकातून काही चांगला पदार्थ येतो का? तो पिवळा पिवळा शेंबूड चांगला नाही सज्जनांनो. शरीरामध्ये सगळी घाण भरलेली आहे. ती मदाला असं सांगते, बाबा हे शरीर असे कर्म कीटकाचा कर्म घातले अमंगल स्मरित हरिहरा शरण गाए गोपिका स्मरित हरिहरा शरण गाए स्मरित हरिहरा स्मरण गाए गोपिका हरिहरा संसारात दुःख आहे, तरुणपणात काय सुख आहे का महाराज? बायकोनं सांगलं जा दळायला की चालला ठोंब्या डबा घेऊन, दुःखच आहे की नाही महाराज? आणि म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावून बसे. काय लोकांना कुणास ठाऊक माहीत काय झालं सज्जनांनो. इतके बिलिंदर माणसं त्या लग्नामध्ये बाबा 20-20 हजाराचा मेकअप, लाख लाख रुपयाचे फोटो. काय झालं कुणास ठाऊक? काय बघा त्या होटाला असं लाल पदार्थ लावतात, बिस्किट का फिस्किट म्हणतात त्याला. काही चांगलं आहे का हो? विनाकारण पैशाचा अपव्यय आहे का नाही? हात कपाळाला लावणे बैसे खोबऱ्याची वाटे. असं समजू नका सज्जनांनो की एक दिवस आपल्या पायातली ताकद जाणार नाही, असं नाही. ती जाणार म्हणजे जाणार. पण माणसं एवढी बिलिंदर झाली, दात पडले की डॉक्टरकडे जातात आणि दाताचे कवळ्या बसवून आणतात. केस पांढरी झाली की काळी करून आणतात. डोळे खराब झाले तर लेस टाकून आणतात. पण नकली ते नकली किती दिवस टिकणार आहे ते? असं समजू नका पायातली ताकद जाणार नाही, ती जाणार म्हणजे जाणार. एक दिवस आपले दात पडणार नाही असं नाही, असं होणार नाही असं नाही, ते पडणार म्हणजे पडणार. एक दिवस आपले केस पांढरे होणार नाही, ते होणार म्हणजे होणार. आणि एक दिवस आपण जाणार नाही असं नाही, जाणार म्हणजे जाणार. मग जीव काय करणार आहे महाराज? किती पैसा कमवला, हे शरीर चांगलं पोसलं, जाडजूड केलं, खाल्लं पिल्लं, मस्त झालं, काय होणार आहे दुसरं? चांगलं वजन वाढवलं, तब्येत बनवली, 2 लाकडाच्या ऐवजी 4 लाकडं जास्त लागतील शेवटी. दुसरा काय फायदा आहे महाराज? जाणार तर हे पक्का आहे. मग तुकोबराय सांगतात, देवा ती प्रेम अवस्था की ज्याच्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताचं रूप नाम मला मिळेल. बघा अर्जुनाला बोलताना भगवंत बोलतात, जीवीचा जिव्हाळा प्रेमाचा पुतळा, तू माझ्या प्रेमाचा पुतळा आहे. ते प्रेम कुठे बाजारामध्ये होलसेलच्या दुकानात मिळत नाही सज्जनांनो, मिळत नाही ते प्रेम. ती प्रेम अवस्था बोलता येत नाही, सांगता येत नाही. त्या प्रेमाला बघा अलीकडच्या काळात त्या रेल्वेमध्ये ST मध्ये एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते, असं सांगतात. ते संसारातलं त्यांचं ते प्रेम जुडतं आणि प्लॅटफॉर्म आलं की लगेच मुडतं. काही त्या प्रेमाला किंमत नाही. पण देवावरचं प्रेम त्याची आवड पाहिजे सज्जनांनो. आवड असली की बघा लहान मुलांना शाळेत जायला आवडत नाही,
आवडत नाही. माती खायला आवडते, पण माती खाणं उपयोगाचं आहे का? अजिबात नाही. ते लहान पोरगं शाळेतच जाईना. अंगणवाडीचं पोरगं 5-6 वर्षाचं पोरगं असेल. काय करावं, आईबाप कंटाळले. पोराला त्या अंगणवाडीत सोडलं की पोरगं त्यांच्या अगोदर घरी. मग शेवटी त्याच्या बापाने आयडिया केली. एक चॉकलेटची बरणी घेतली, अंगणवाडीच्या मास्तरीनबाईकडे नेऊन दिले. अहो म्हणे, ताई माझ्या बाळूला शाळेची गोडी लागावी, त्याला आवड निर्माण व्हावी, म्हणून तो शाळेत आल्यानंतर तुम्ही रोज एक चॉकलेट द्यायचं, मधली सुट्टी झाली की पुन्हा एक द्यायचं, आणि त्याला शिकवावं असं तुम्हाला वाटण्याकरता तुम्ही सुद्धा एक अर्ध खायचं, तोंडात टाकायचं, तुम्ही पण खायचं, काही हरकत नाही. मग असं करता करता त्या बाळूला कळायला लागलं की शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये बाई चॉकलेट वाटतात. शाळेची गोडी लागली. 1ली, 2री, 3री मित्र आले. महाराज इतका रंगला शाळेमध्ये, इतका अभ्यास करायला लागला. 9वी आणि 10वीची बोर्डाची परीक्षा, रात्री 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करू लागला. आई म्हणायची, बाळ्या मरू देतो अभ्यास, जाऊ देतो अभ्यास. रात्रीचे 3 वाजले, किती वाजेपर्यंत अभ्यास करतो? अरे आजारी पडशील, जाऊ देतो अभ्यास. तो बाळू म्हणतो, आई खबरदार, आत्ता जर तू बोलली नापास शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. मला अभ्यास करायचा आहे आणि 1 नंबरने पास व्हायचं आहे. आता बोलू नको, मी अभ्यास. बघा, जो शाळेत जात नव्हता तो रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करतो. हे मन असं आहे सज्जनांनो, एकतर परमार्थात येत नाही, याला आवड निर्माण होत नाही. पण एकदा का याला ज्ञानेश्वरीची आवड लागली, एकदा का याला काकड आरतीची आवड लागली, मग हळूहळू ढाळे ढाळे केतकुनी एक वेळे मार्गाचे निबडे निश्चित ठाके. फक्त याला परमार्थामध्ये त्याची आवड निर्माण झाली. देवा मला येरझारा करायला लावू नको, चक्र मारायला लावू नको. देवा द्यायचं असेल लगेच दे. का? काही लोक भिकारी त्यांच्याकडे आला, उद्या ये, परवा ये, 2-4 घरं मागून ये. बघा, मी आळंदीमध्ये एक वेळेस मधुकरी मागायला गेलो. आता आळंदीमध्ये आमच्या वेळेस मधुकरी होती बाबा. आमचे जयराम बाबा भोसले एकदम कडक. जर थोडीशी मधुकरी कमी आणली, आता 100-150 विद्यार्थी आम्ही, तर खूप असे खोली बंद करायचे आणि मारायचे. बरं, ज्यांनी दिली नाही त्यांनाही माहीत होतं. मग असं मी गेलो. पुण्याजवळ एक गाव होतं चाकण म्हणून, त्याच्या बाजूला एक मधुकरीचं गाव होतं. आता ते लोक खूप देतात महाराज, अन्नदान खूप देतात. पण एक दिवशी काय झालं महाराज, सकाळची वेळ 7 वाजता मी त्या आईला म्हटला, दरवाजामध्ये आवाज दिला, आई मधुकरी म्हणून आवाज दिला. ती घरातली ती महिला आली. म्हणे, बाबा 4च चपात्या मी केल्या होत्या, मला आठवण पडली, माफ करा, तुमची माफी मागते. माझ्या पतीच्या डब्यामध्ये 2 चपात्या मी बांधून दिल्या आणि 2 चपात्या मुलगी शाळेत जाते त्यांना बांधून दिल्या. आजच्या दिवस मी तुम्हाला मधुकरी देत नाही. पण हे तिचा आवाज एका लहानशा शाळेत जाणाऱ्या मुलीने ऐकला. ती शाळेला जात होती. मी निघालो, नाही सांगितल्यानंतर ती म्हणे, बाबा परत या. मी म्हटलं, काय दीदी? छोटीशी एक 4थी-5वीतली मुलगी. म्हणे, बाबा इकडे या. म्हटलं, काय? म्हणे, अहो माझ्या डब्यामध्ये माझ्या आईनं पोळ्या दिल्या, ही मधुकरी तुम्ही घ्या. मी म्हटलं, तू शाळेत गेली आणि तू उपाशी राहिली तर? म्हणे, राहू द्या बाबा, मी मैत्रिणीचा डबा मागून खाईल, पण तुम्ही मधुकरी न्या. मी म्हटलं, तुझ्या मैत्रिणीनं नाही दिली तर? म्हणे, मी आई जाऊन 2 रुपये घेईल. म्हटलं, आईनं नाही दिले तर? बाबा मी उपवाशी राहीन, पण आळंदीतला विद्यार्थी उपवाशी राहायला नको. मी जर आजारी पडली, मी जर रडली तर माझी आई आहे, तुमचं कोण आहे? सज्जनांनो, तिला देण्याची सवय लागली होती, मधुकरीला वाढण्याची सवय लागली होती. बघा, हे जो सप्ताह होता है, सांगू तुम्हाला, हा जो सप्ताह होता है, अरे खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो रोने का क्या काम. बाबांनी सांगितलं, माझ्या आशीर्वादात, बाबांचा कृपा आहे सज्जनांनो आपल्या सगळ्यांवर. किसन दादा आहेत, सगळी महाराज मंडळी, भरभरून असा आनंद आहे. देणारा तो एक सांगतो तुम्हाला, माणसाने दिलेलं पुरत नाही आणि देवाने दिलेलं सरत नाही. देणारा तो है, जब भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. किती घेणारा महाराज, देणारा तो आहे. म्हणून देवा, तुला द्यायचंय ना, अगदी मी निष्कपट भावाने तुला मागतोय, मला चक्र मारायला लावू नको. अभंगाच्या 3ऱ्या
भीत काही देवा भीत काही देवा याचकाचा भार घेऊ नये येरझार. तुकोबराय सांगतात घराचे दरवाजे खिडक्या उघड्या आहेत, खिडक्या उघड्या आहेत किंवा बंद आहेत. त्या बंद घरामध्ये कुणीही दिवा लावेल. खिडक्या बंद आहे, दरवाजे बंद आहे, मग तर कुणीही दिवा लावेल. पण दरवाजे खिडक्या उघड्या आहेत मग दिवा विझून देणं ते खरं कार्य आहे, तो खरा परमार्थ आहे. अहो खायला बटाट्याचा शिरा, बदामाचा शिरा, तुपाचा शिरा, उकडलेली रताळी, केळी, सफरचंद, वेफर, मग तर कुणी एकादशी धरेल, मग तर कुणी धरेल. पण एखादी शेतात माऊली फराळाला काही नाही, काही नाही आणि दिवसभर शेतात कापूस वेचते, खुरपाला जाते, मग एकादशी धरणं महत्वाचं आहे. जर घरामध्ये सुबत्ता आहे, अनुकूलता आहे, त्यावेळेस परमार्थ करेल. पण तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबराय सांगतात देवा चक्र मारायला लावू नको, पुढच्या वारीला या, पुढच्या वारीला या, अगदी मागण्यासाठी तयार असणारे तुकोबराय सांगतायत देवा याचकाचा भार घेऊ नये येरजार.
याचकाचा भार घेऊ नये. जर आपल्या घरून एखादी उपवाशी गेला सज्जनांनो, याह्याला नातेवाईकाला तर कुणी जेव घालतं, पण वारकऱ्याला जेव घालणं पुण्याचं काम आहे. गरीबाला जेव घालणं पुण्याचं काम आहे, ब्राह्मणाला जेव घालणं पुण्याचं काम आहे. भिक्षा बघा, जो ज्याच्याकडे काहीच नाही मागणारा तर हलकटच असतो, पण जो असून देत नाही तो त्याच्यापेक्षा हलकट असतो. पूर्वीच्या काळी जर ताक केलं सज्जनांनो, ताक, दूध घरी खा, तूप घरी खा, लोणी घरी खा, पण ते पोचट ताक ते शेजाऱ्याला द्यायला काय हरकत आहे मारा? द्यायचे की नाही बाबा? पूर्वीच्या काळी जर ताक केलं तर शेजाऱ्याला ग्लास भरून ताक द्यायचे. आता लोक ते ताक विकायला लागले. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार नेदा हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. पाणी पाजायला काय हरकत आहे महाराज? माणसाच्या जीवनात पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. सगळं मिळेल पण शरीर पुन्हा पुन्हा मिळेल नाही. जर काहीतरी जीवनामध्ये पुण्याची शिदोरी कमायची असेल, नाहीतर आमच्या खेड्याच्या भाषेमध्ये एक वाक्य आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू याच्यासाठी जीवन नाही सज्जनांनो. काहीतरी जीवनात पुण्य घडलं पाहिजे, काहीतरी कार्य करून गेलं पाहिजे. बघा, एकदाच जन्माला येतं माणूस आणि एकदाच मरतं. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कशासाठी आपण जन्माला आलो याचा विचार करा. म्हणून आजचा जो दिवस आहे तुकोबाराय सांगतात, देवा मला हेच पाहिजे असं नाही. कधी कधी संत तर मागतच नाही सज्जनांनो, पण काही गोष्टी अशा आहेत, पापाची वासना नको माझ्या डोळा, त्याहुनी अंधडा बरा मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, त्यापेक्षा वदीर करून ठेव देवा. मग मागतात काय? मी बोलून गेलो, वाही रंगी टाळी नाचेन देई हाता पायास, तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख. देवा काही नको. अहो, ज्या तुकोबरांनी ज्ञान मागायला पाहिजे होतं, वैराग्य मागायला पाहिजे होतं, भक्ती मागायला पाहिजे होतं, पण वैराग्य तुकोबरांनी कमवलं महाराज. मागायची गरज नाही. धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य मी तुका. तुकोबरांना संपत्तीची गरज नव्हती. नीतिवंत, पुण्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत जाणता राजा त्यांच्याकडे नजराना घेऊन आला. तुकोबराय सांगतात, राजा असेल राजा, मुंगी आणि राव आम्हा सारकाचे दीव. बघा, तुकोबराय सांगतात, गारगोट्या देतात आणि परीस मागतात. काय राजे? धन नको, काय दिला ठेवा अम्मा विठ्ठलची भावा. तुकोबरायांनी धन घेतलं नाही, वैराग्य सुद्धा मागलं नाही, ज्ञान सुद्धा मागलं नाही, फक्त प्रेमाची भीक देवा. तुला द्यायचंच असेल, दान म्हणून द्यायचं असेल, अरे घेतल्यानंतर तर कुणी देतं, पण सात्विक दान त्याला म्हणतात देवा, की जो सेवा घेतल्या वाचून न घेता दान करतो अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे दान, 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 तुका म्हणे दान. पाठवा
दुगे पाठवा पाठवा प्रेम हे प्रेम तुगे पाठवा प्रेम भातुके उपावा प्रेम भातुके प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा मद बिगाई मद बिगाई मद बिगाई मद बिगाई ज्ञानेश्वर महाराज